वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी वाणिज्य शाखेचा हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. यामधील प्रकरण क्रमांक 7 ग्राहक संरक्षण या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. यापूर्वीची 6 प्रकरणं त्यावरील स्वाध्याय पाहायचा असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा. प्लेलिस्टमध्ये क्रमाने सर्व प्रकरणामध्ये प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. या प्रकरणावर एकूण 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे 4 भाग केलेत. पहिल्या भागात पहिला आणि दुसरा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. पुढील प्रत्येक भागात 2-2 प्रश्न सोडवलेले आहेत. ते व्हिडिओ लवकरच मी चॅनलवर अपलोड करेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, ऑल हा पर्याय सिलेक्ट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळेल. चला, भाग क्रमांक 1मध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न आपण सोडवूया. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथे सूचना दिलेली आहे, विधाने पुन्हा लिहा. ही सूचना सगळ्यात महत्त्वाची. म्हणजे काय तर फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही तर पूर्ण विधान लिहायचं आणि जिथे टिंबटिंब म्हणजे रिकामी जागा आहे तिथे उत्तर लिहायचं. असं पूर्ण विधान प्रत्येक ठिकाणी लिहायचं आहे. क्रमांक 1, भारतात ग्राहक संरक्षण कायदा सर्वप्रथम टिंबटिंब या साली अस्तित्वात आला. पर्याय 1947, ब 1989, क 1986 आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे क म्हणजे 1986. पण पूर्ण विधान लिहायचं. भारतात ग्राहक संरक्षण कायदा सर्वप्रथम 1986 या साली अस्तित्वात आला आणि 1986 या शब्दाखाली 2 रेषा मारायच्या. क्रमांक 2, जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब असतात. पर्याय जिल्हा न्यायाधीश, ब उच्च न्यायालय न्यायाधीश, क सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश आणि उत्तराचा अचूक पर्याय जो आहे तो आहे म्हणजे जिल्हा न्यायाधीश. 3, टिंबटिंबच्या हिताचे संरक्षण करणे हा ग्राहक संघटनांचा मुख्य उद्देश असतो. पर्याय ग्राहक, ब व्यापारी, क उत्पादक आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे म्हणजे ग्राहक. 4, ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहकांचे वाद मिटवण्याचे टिंबटिंबला सर्वोच्च अधिकार आहेत. पर्याय दिलेले आहेत राज्य आयोग, ब राष्ट्रीय आयोग, क जिल्हा आयोग आणि उत्तराचा पर्याय आहे ब म्हणजे राष्ट्रीय आयोग. हे त्याचं उत्तर. 5, ग्राहकांचे वादविवाद तडजोडीने मिटवण्यासाठी शासनाने टिंबटिंबची स्थापना केली आहे. पर्याय जिल्हा आयोग, ब लोक अदालत, क ग्राहक संघटना आणि उत्तर आहे अचूक ब म्हणजे लोक अदालत हे उत्तर आहे. 6, राष्ट्रीय आयोगात टिंबटिंब सदस्य असतात. पर्याय 2, ब 3, क 4 आणि अचूक उत्तर आहे क म्हणजे 4 सदस्य असतात. 7, जिल्हा आयोग ग्राहकांच्या नुकसान भरपाई संबंधीच्या तक्रारी टिंबटिंबपेक्षा कमी रकमेच्या हाताळू शकते. पर्याय 1 कोटी रुपये, ब 10 लाख रुपये, क 10 कोटी रुपये आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे म्हणजे 1 कोटी रुपये. 8, टिंबटिंब हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 24 डिसेंबर, ब 26 जानेवारी, क 15 मार्च आणि उत्तर अचूक आहे क 15 मार्च. 9, आधुनिक स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहकास टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. पर्याय राजा, ब एजंट, क मालक आणि उत्तराचा पर्याय आहे राजा. ब प्रश्न आहे जोड्या जुळवा अ गट आणि ब गट. अ गटामध्ये बाबी दिलेल्या आहेत. बाजारपेठेचा राजा, ब राष्ट्रीय आयोग, क मुंबई ग्राहक पंचायत, ड वस्तू विक्री कायदा, ई ग्राहक अधिकार आणि ब गटामध्ये दिलेला आहे 1930 सामाजिक, रुपये 10 कोटीपेक्षा अधिक अशासकीय संस्था, ग्राहक कायदेविषयक उपाय, रुपये 1 कोटीपेक्षा अधिक आणि 10 कोटीपेक्षा कमी, 1986 ग्राहक संरक्षण कायदा, माहितीचा अधिकार आणि आपण खाली उत्तरं पण घेतलेली आहेत. मग उत्तरं आपण पाहूया जोडी लावू.
आता इथे अ ची जोडी आहे 5, म्हणजे बाजारपेठेचा राजा, त्याची जोडी आहे ग्राहक. नंतर ब ची जोडी आहे 3, म्हणजे राष्ट्रीय आयोग 10 कोटी रुपयेपेक्षा अधिक. क ची जोडी आहे 4, मुंबई ग्राहक पंचायत, त्याची जोडी आहे अशासकीय संस्था. ड ची जोडी आहे क्रमांक 1, वस्तू विक्री कायदा 1930, आणि ई ची जोडी आहे 10, ग्राहक अधिकार, माहितीचा अधिकार, ही जोडी लागते. क प्रश्न आहे, खालील विधानासाठी एक शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा सुचवा. उत्तर आपण खाली घेतली आहेत. क्रमांक 1, वस्तू किंवा सेवेचे मूल्य रुपये 1 कोटीपेक्षा अधिक नसलेल्या रकमेचे दावे करणारा आयोग, त्याचं उत्तर आहे जिल्हा आयोग. 2, सार्वजनिक हितासाठी न्यायालयात कायदेशीर तक्रार दाखल करणे, त्याला म्हणतात जनहित याचिका. 3, सामाजिक कल्याणास चालना देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या संस्था, त्याला म्हणतात अशासकीय संस्था. 4, आरोग्य आणि जीवितास संरक्षण व सुरक्षिततेसंबंधीचा ग्राहकाचा अधिकार, त्याला म्हणायचं सुरक्षिततेचा अधिकार. 5, वस्तू किंवा सेवेचा उपयोग करणारा, त्याला म्हणतात ग्राहक. एक शब्द किंवा शब्दसमूह दिलेला आहे आपण. क्रमांक ड प्रश्न आहे, खालील विधाने चूक की बरोबर ती लिहा. उत्तर पण खाली घेतली आहेत. 1, विक्रेत्याने ग्राहकाच्या अधिकारास मान्यता दिली पाहिजे, हे बरोबर आहे. 2, ग्राहक संरक्षण कायदा उत्पादकास संरक्षण देतो, दुसरं चूक आहे. 3, भारतात ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता नाही, तिसरंही चूक आहे. 4, लोक अदालत लोक न्यायालय म्हणून ओळखले जाते, चौथं विधान बरोबर. 5, ग्राहक बाजारपेठेचा राजा असल्यामुळे त्यास कोणत्याही जबाबदाऱ्या नसतात, हे विधान चूक आहे. म्हणजे बरोबर पहिलं आणि चौथं, चूक दुसरं, तिसरं, पाचवं. ई प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. 1, जिल्हा आयोग, राज्य आयोग, अशासकीय संस्था आणि राष्ट्रीय आयोग. या गटात न बसणारा शब्द आहे अशासकीय संस्था. 2, जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, आयुक्त, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. गटात न बसणारा शब्द आहे आयुक्त. फ प्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करा. उत्तर आपण खाली घेतली आहेत. 1, राष्ट्रीय आयोगाची स्थापना टिंबटिंब सरकारकडून केली जाते. उत्तर आहे केंद्र सरकारकडून. 2, जिल्हा आयोगाचा आदेश मान्य नसलेली व्यक्ती टिंबटिंबकडे दाद मागू शकते, त्याचं उत्तर आहे राज्य आयोग. 3, राज्य आयोगात टिंबटिंब सदस्य असतात, त्याचं उत्तर आहे 4. राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब असतात, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात. 5, राष्ट्रीय आयोगात ग्राहकांच्या टिंबटिंब रकमेच्या नुकसान भरपाईच्या तक्रारी स्वीकारू शकतो, उत्तर आहे 10 कोटीपेक्षा अधिक. आणि 6, ग्राहक संरक्षण कायद्यात ग्राहक संरक्षणाची टिंबटिंब स्तरीय न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे, उत्तर आहे 3 स्तरीय न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे. ग प्रश्न आहे, खालील कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करायचा आहे. रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, उत्तरं पण खाली घेतली आहेत मी. आणि कंसातले शब्द आहे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, 4, ग्राहक संघटना, रुपये 1 कोटीपेक्षा जास्त, 2019. आता अ गट आणि ब गट दोन्हीकडे 2-3 जागा रिकाम्या आहेत, त्या भरूया आपण. 1, जिल्हा आयोगाची नुकसान भरपाई रक्कम, इथे रिकाम्या जागी लिहायचं रुपये 1 कोटीपेक्षा कमी. 2, रिकाम्या जागी लिहायचं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्य आयोग. 3, ग्राहक संरक्षण कायदा, रिकाम्या जागी लिहायचं 2019. 4, रिकामी जागा आहे तिथे लिहायचं ग्राहक संघटना, नफा न कमवणारी अराजकीय संस्था. आणि 5, राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, रिकाम्या जागी लिहायचं 4. प्रश्न क्रमांक ह, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? 2, ग्राहक म्हणजे कोण? 3, ग्राहकाने उत्पादन खरेदी करताना उत्पादनासंबंधीच्या कोणत्या माहितीची चौकशी केली पाहिजे? 4, राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कोणता आयोग स्थापन करण्यात आला आहे? 5, राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करू शकतो? 5, जागतिक ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? याची आपण उत्तरे पाहूया. क्रमांक 1, राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर, प्रतिवर्षी 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. 2, ग्राहक म्हणजे कोण? उत्तर, जी व्यक्ती नैसर्गिक साधन संपत्तीचा किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही वस्तूचा किंवा सेवेचा विहित मूल्य देऊन किंवा देण्याचे वचन देऊन उपयोग करते किंवा वापरते, त्या व्यक्तीस ग्राहक असे म्हणतात. तिसरा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे. ग्राहकाने उत्पादन खरेदी करताना उत्पादनासंबंधीच्या कोणत्या माहितीची चौकशी केली पाहिजे? उत्तर, ग्राहकाने उत्पादन खरेदी करताना उत्पादनासंबंधीचा दर्जा,
प्रमाण, किंमत, उपयोगिता व विक्रयोत्तर सेवा इत्यादींविषयी चौकशी केली पाहिजे. 4. राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणता आयोग स्थापन करण्यात आला आहे? उत्तर. राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राष्ट्रीय आयोग किंवा राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन करण्यात आला आहे. प्रश्न 5 आहे, राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करू शकतो? उत्तर. राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश यांची नेमणूक केंद्र सरकारकडून केली जाते. 6. जागतिक ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर. जागतिक ग्राहक दिन प्रतिवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जातो. प्रश्न आहे, योग्य क्रम लावायचा आहे. 1. राष्ट्रीय आयोग, जिल्हा आयोग, राज्य आयोग. खाली उत्तर आहे, त्याचा क्रम असा राहील: जिल्हा आयोग, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग. 2. जिल्हा न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. क्रम असा राहील: जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्ती करून वाक्य पुन्हा लिहा. इथे पण अंडरलाईन केलेला शब्द चुकीचा आहे, दुरुस्त करायचा आणि पूर्ण वाक्य लिहायचं. उत्तर आपण खाली घेतलंय. 1. राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाविरुद्ध राज्य आयोगात अपील करता येते. राज्य शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं सर्वोच्च न्यायालय. 2. राष्ट्रीय आयोगाची स्थापना राज्य शासनाकडून केली जाते. इथे पण राज्य शब्द आहे, तो चुकीचा आहे, तिथे लिहायचं केंद्र सरकार. 3. जिल्हा आयोग लोक न्यायालय म्हणूनही ओळखले जाते. जिल्हा आयोग शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं लोक अदालत. 4. भारतात विक्रेते विखुरलेले असून ते असंघटित आहेत. तर विक्रेते शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं ग्राहक. 5. राष्ट्रीय आयोग वस्तू किंवा सेवेचे मूल्य ₹1 कोटीपेक्षा कमी रकमेचे दावे स्वीकारतो. राष्ट्रीय आयोग शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं जिल्हा आयोग. प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 1. जिल्हा आयोग. 2. राष्ट्रीय आयोग. 3. राज्य आयोग. 4. लोक अदालत. 5. जनहित याचिका. आपण संकल्पना स्पष्टीकरण करूया. क्रमांक 1. जिल्हा आयोग. अर्थ: जिल्हा स्तरावर देशातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उत्पादकाच्या किंवा व्यापाऱ्यांच्या विरुद्ध ग्राहकाने केलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली संस्था म्हणजे जिल्हा आयोग होय. 2. रचना: प्रत्येक जिल्हा आयोगाची प्रशासकीय रचना पुढीलप्रमाणे असते. 1. अध्यक्ष: जिल्हा सत्र न्यायालयातील विद्यमान अथवा निवृत्त न्यायाधीशाची जिल्हा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. 2. सदस्य: सदस्य संख्या कमीत कमी 2 असते आणि केंद्र शासनाशी सल्लामसलत किंवा विचार विनिमय करून निश्चित केलेल्या संख्येपेक्षा जास्त नसते. 3. कालावधी: अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा किंवा वयाची 65 वर्षे यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी असतो. 3. पात्रता किंवा गुणवत्ता: जिल्हा आयोगाच्या सदस्याची पात्रता पुढीलप्रमाणे. 1. वय: जिल्हा आयोगाच्या सदस्याचे वय 35 वर्षापेक्षा कमी असू नये. 2. शिक्षण: सदस्याने किमान मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी. 3. अनुभव: जिल्हा आयोगाचा सदस्य होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस अर्थशास्त्र, कायदा, वाणिज्य, हिशेबनीस आणि उद्योग व सार्वजनिक व्यवहार किंवा प्रशासन या क्षेत्राच्या समस्यांसंबंधित पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच वरील क्षेत्रातील समस्यांसंबंधीच्या कामकाजाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. 4. भौगोलिक किंवा प्रादेशिक अधिकार क्षेत्र: जिल्हा आयोगाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र हे संपूर्ण जिल्हा असते. 5. आर्थिक अधिकार क्षेत्र: जिल्हा आयोगास ज्या वस्तू व सेवांचे मूल्य ₹1 कोटीपेक्षा कमी आहे अशा रकमेचे दावे स्वीकारता येतात. 6. अपील: जर एखादी व्यक्ती किंवा ग्राहक संघटन यांना जिल्हा आयोगाचा आदेश मान्य नसेल तर आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आत राज्य आयोगाकडे विहित नमुन्यात अपील करता येते. क्रमांक 2. राष्ट्रीय आयोग. अर्थ: ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर स्थापन केलेल्या राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगास राष्ट्रीय आयोग म्हणतात. 2. प्रशासकीय रचना: राष्ट्रीय आयोगाची प्रशासकीय रचना पुढीलप्रमाणे असते. 1. अध्यक्ष: राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक भारताच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत करून केंद्र शासनाकडून केली जाते. 2. सदस्य: केंद्रीय आयोगाची सदस्य संख्या 4 पेक्षा कमी नसते आणि केंद्र शासन व न्यायमूर्ती यांच्याशी चर्चा करून विहित मर्यादेपेक्षा अधिक नसते. 3. कालावधी: राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ हा नेमणुकीपासून
5 वर्ष किंवा वयाची 70 वर्षे यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी असतो. 3. पात्रता किंवा गुणवत्ता. राष्ट्रीय आयोगाच्या सदस्याची पात्रता पुढील प्रमाणे असते. 1. वय. सदस्याचे वय 35 वर्षापेक्षा कमी असू नये. 2. शिक्षण. राष्ट्रीय आयोगाच्या सदस्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी लागते. 3. अनुभव. राष्ट्रीय आयोगाच्या सदस्यास अर्थशास्त्र, कायदा, वाणिज्य, हिशेबनीस आणि उद्योग व सार्वजनिक हित किंवा प्रशासन इत्यादींच्या समस्यांसंबंधित कामकाजाचा किमान 10 वर्षाचा अनुभव आणि संबंधित क्षेत्राचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. 4. भौगोलिक किंवा प्रादेशिक अधिकार क्षेत्र. राष्ट्रीय आयोगात दाखल होणाऱ्या नियमित तक्रारी आणि राज्य आयोगाच्या आदेशाविरुद्ध मागितलेली दाद किंवा केलेले अपील हे राष्ट्राच्या सीमेअंतर्गत असतात. 5. आर्थिक अधिकार क्षेत्र. ज्या वस्तू व सेवांचे मूल्य ₹10 कोटींपेक्षा अधिक रकमेचे आहे अशा स्वरूपाचे दावे राष्ट्रीय आयोगाकडे दाखल होतात. 6. अपील. ज्या व्यक्ती किंवा ग्राहक संघटनेस राष्ट्रीय आयोगाचा आदेश मान्य नसेल तर त्या पक्षाला किंवा तक्रारदाराला राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते. पुढची संकल्पना आहे राज्य आयोग. 1. अर्थ. राज्यस्तरावर देशातील प्रत्येक राज्यात उत्पादकांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या विरुद्ध ग्राहकाने केलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली संस्था म्हणजे राज्य आयोग होय. 2. रचना. राज्य आयोगाची प्रशासकीय रचना पुढील प्रमाणे. 1. अध्यक्ष. उच्च न्यायालयातील विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश यांची राज्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. 2. सदस्य. राज्य आयोगाची सदस्य संख्या 4 पेक्षा कमी नसते आणि केंद्र शासनाशी विचारविनिमय करून निश्चित केलेल्या सदस्य संख्येपेक्षा अधिक असू नये. 3. कालावधी. राज्य आयोगाच्या अध्यक्षांचा व सदस्यांचा कार्यकाळ हा नेमणुकीपासून 5 वर्ष किंवा वयाची 67 वर्ष यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी असतो. 3. पात्रता किंवा गुणवत्ता. राज्य आयोगाच्या सदस्यांकडे पुढील पात्रता असावी. 1. वय. सदस्याचे वय 35 वर्षापेक्षा कमी असू नये. 2. शिक्षण. राज्य आयोगाच्या सदस्याने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी. 3. अनुभव. राज्य आयोगाच्या सदस्यास अर्थशास्त्र, कायदा, वाणिज्य, हिशेबनीस आणि उद्योग व सार्वजनिक हित किंवा प्रशासन इत्यादींच्या समस्यांसंबंधित कामकाजाचा किमान 10 वर्षाचा अनुभव व संबंधित क्षेत्राचे पुरेसे ज्ञान असावे. 4. भौगोलिक किंवा प्रादेशिक अधिकार क्षेत्र. राज्य आयोगात नव्याने दाखल होणाऱ्या तक्रारी आणि जिल्हा आयोगाच्या आदेशावरील अपील अशा स्वरूपाच्या राज्याच्या भौगोलिक सीमेअंतर्गत अधिकार क्षेत्र असते. 5. आर्थिक अधिकार क्षेत्र. ज्या वस्तू व सेवांचे मूल्य ₹1 कोटीपेक्षा अधिक आणि 10 कोटीपेक्षा कमी आहे अशा रकमेच्या नुकसान भरपाईचे दावे राज्य आयोगात दाखल केले जातात. 6. अपील. ज्या व्यक्ती किंवा ग्राहक संघटनेस राज्य आयोगाचा आदेश मान्य नसेल तर आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत राष्ट्रीय आयोगाकडे विहित नमुन्यात अपील करता येते. पुढची संकल्पना आहे लोक अदालत. लोक अदालतला लोक न्यायालय असेही म्हणतात. ग्राहकांच्या समस्या समझोत्याने म्हणजे तडजोड करून सोडवण्यासाठी लोक न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. लोकांच्या तक्रारी व अडचणी सोडवण्याचे हे एक प्रभावी व कमी खर्चिक माध्यम आहे. या पद्धतीनुसार व्यक्ती थेट लोक अदालतमध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकते. लोक अदालतमध्ये तक्रारीची त्वरित दखल घेऊन विनाविलंब निकाल दिला जातो. महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रेल्वे, विमा कंपनी, बँका यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्था नियमितपणे लोक अदालत भरवतात. 5. जनहित याचिका. जनतेच्या हितासाठी व न्याय मिळवण्यासाठी या पद्धतीत कोणीही व्यक्ती न्यायालयात याचिका दाखल करू शकते. अशा याचिकेत वैयक्तिक हित अथवा स्वार्थ नसतो, किंबहुना समाजातील प्रतिनिधित्व न केलेल्या एखाद्या गटाचे त्यात हितसंबंध असतात. अशा याचिकेतील विषयाचा पूर्ण अभ्यास करून न्यायालय योग्य तो न्याय देते. त्यामुळे समाजातील विशिष्ट गटाचे अथवा पूर्ण समाजाचे हित जोपासले जाते. तक्रारीशी प्रत्यक्ष संबंध नसलेली व्यक्तीसुद्धा याचिका दाखल करू शकते. जनहित याचिका उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दाखल केली जाते. अशा प्रकारे आपण भाग क्रमांक 1 म्हणजे प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवलेला आहे. पुढील भागामध्ये तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास
चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पहा. इयत्ता 12वीच्या अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, विशेषतः बोर्डच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देखील दिलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर प्लेलिस्ट एकदा नक्की चेक करा. त्याचप्रमाणे संगीता भालसिंग या नावाने टेलिग्राम चॅनलही मी सुरू केलेला आहे आणि ब्लॉगही सुरू केलेला आहे. तोही सर्च करा, तिथे पण जॉईन व्हा. म्हणजे अधिक माहिती किंवा मार्गदर्शन तिथे तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.